कर्मचारी मध्यवर्ती संघटनेचा काय मागणी आमची मागणी राज्य सरकारकडे 18 मागण्या आहेत, ज्यामध्ये सर्वात प्रमुख मागणी आमची आहे पेन्शन। ही पेन्शन या सरकारनं संप काळामध्ये दोन्ही सभागृहामध्ये तत्कालीन मुख्यमंत्री माननीय एकनाथरावजी शिंदे साहेब दोन्ही सभागृहामध्ये मान्य केले आणि मान्य करून त्यांनी तातडीने शासन निर्णय काढू असा संपूर्ण राज्यातील 17 लाख कर्मचाऱ्याला त्यांनी आश्वासन दिले। ते आश्वासन देऊन पुन्हा सत्तेवर येऊन बसले, पुन्हा नव्यानं मुख्यमंत्री झाले देवेंद्र फडणवीस साहेब। त्यांनी या गोष्टीला सहमती दर्शवली। गेल्या 15 महिन्यापासून आम्ही वेगवेगळे आंदोलन, दिवाळी अधिवेशनामध्ये साखळी धरणी आंदोलन, उपोषण, अशा अनेक निदर्शनं, 2 तास काम बंद आंदोलन, अशा अनेक प्रकारचे आंदोलन या सनदशीर मार्गाने सर्व कर्मचारी महाराष्ट्रातले यांनी केलेले आहेत। परंतु सरकारकडे आज रोजी सुकाणू समिती, जी सर्व घटक संघटना, शिक्षक, शिक्षकोत्तर कर्मचारी संघटनेचा समन्वय सुकाणू समिती आहे, त्या सुकाणू समितीच्या माध्यमातून आतापर्यंत 15 महिन्यापासून वारंवार अर्ज देऊन सुद्धा, निवेदन देऊन सुद्धा त्या ठिकाणी सरकार मात्र दुर्लक्ष केलेलं आहे। त्या दुर्लक्षाच्या कारणामुळे आज आम्ही 17 लाख कर्मचारी बेमुदत संपावर उतरलेलो आहोत। याही उपर सरकार आजही खऱ्या अर्थानं जर विचार जर केला, 1 महिना झाला आम्ही नोटीस देऊन सरकारला, या 1 महिन्यामध्ये आम्हाला संपावर उतरवायचं नसेल तर त्यांनी आमच्यासोबत चर्चा करायला पाहिजे होता, पण त्यांनी चर्चा केली नाही। का केलं नाही? तरी यांनी संपावर उतरावं, यांनी आंदोलन करावं, यांनी रस्त्यावर यावं, यांच्याकडे दुर्लक्ष करावं आणि हुकुमशाही चालवायचा, लोकशाहीचं पायमल्य करायचा। आणि अशा पद्धतीनं आम्हाला यांनी, सरकारने आज आम्हाला बेमुदत संपावर उतरवलेलं आहे। आणि याकडे आजही जर सरकार लक्ष वेधत नसेल, सरकारला चांगला आठवत असेल, सरकारनं पूर्व इतिहासाचा जाणीव करून घ्यावा। 1977 ला वसंतदादा पाटील मुख्यमंत्री होते, त्यावेळी 54 दिवसाचा संप झाला। आता ती पुनरावृत्ती होऊ नये असं जर सरकारला वाटत असेल, जशी आहे तशी आमची जुनी पेन्शन आणि इतर 18 मागण्या आणि शिक्षकांच्या बाबतीत आणि आरोग्याचं खाजगीकरण आणि इतर विभागांच्या आकृतीबंधासंदर्भात आणि सर्व विभागाच्या चर्चा दर 3 महिन्याला चर्चेला बोलून सुसंवाद साधून कर्मचाऱ्याच्या हिताचा निर्णय त्यांनी घ्यावा। अन्यथा 54 दिवसापेक्षा तीव्र आंदोलन ही राज्य सरकारी कर्मचारी संघटना घेतील, असा या ठिकाणी आमचा सर्वांचा ठराव झालेला आहे।